मुंबई महानगरपालिकेचा नाले सफाईचा दावा फोल ठरल्याची चर्चा आहे। पावसाळ्यापूर्वी 100% नाले सफाई करण्यात महानगरपालिका अपयशी ठरली आहे। मनसे नेते यशवंत किल्लेदारांकडून याचा निषेध व्यक्त करण्यात आलाय। बॅनरच्या माध्यमातून पालिकेच्या कारभाराचा निषेध नोंदवण्यात आलाय। शनिवारी आम्ही मिठी नदीमध्ये प्रत्यक्ष बोटीनी प्रवास केला होता आणि बोटीमधून दाखवलं होतं की किती प्रमाणात नाले सफाई खरोखर झालेली आहे आणि मिठी नदीतला गाळ दाखवला होता, तिकडचा कचरा आणि तिकडे फोटो दाखवले होते ज्याच्यामुळे मुंबईची तुंबई होते असे नाल्यांचे सगळे फोटो काल आम्ही घेऊन गेलो होतो। परंतु अध्यक्ष महोदयांनी बोलायला न दिल्यामुळे त्यांना दाखवता आला नाही। कोणालाही बोलायला न देता ते मंजूर करत गेले, त्यामुळे आम्ही वॉकआउट देखील केला होता। नाले सफाईचे जे दौरे करतात हे प्रशासनाला आधी कळवलं जातं, आमचा उद्या दौरा आहे, अमुक ठिकाणी आहे, तमुक ठिकाणी आहे। त्यामुळे प्रशासन समोरचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ती निरोप देतो। त्यामुळे जेव्हा दौरा असतो तेव्हा कॉन्ट्रॅक्टर सगळी मशिनरी आणि मनुष्यबळ इंटॅक्ट सगळं लावून काम करत असतो। पण तो दौरा झाला, पाहणी झाली आणि ह्यांची पाठ फिरली की ते सगळं बंद होतं। मग त्याच्याकडे नंतर लक्ष द्यायला कोणीच नसतं। महापौरताईंना देखील कोणी त्यांच्या पक्षातलीच लोक मिसगाईड करतायत असं मला वाटतंय। मला वाटतं की प्रत्यक्ष जेव्हा पाऊस पडेल तेव्हा त्यांच्या लक्षात ह्या गोष्टी येतील की किती खरं आहे आणि किती खोटं आहे। किरीट सोमय्या ते पत्रकारांवर महापौर दालनामध्ये महापौरांच्या चेअरच्या बाजूला बसून पत्रकारांवर डाफरत होते। किरीट सोमय्यांकडे कोणता संविधानिक अधिकार आहे आणि ते कसे काय महापौरांच्या चेअरच्या बाजूला बसू शकतात? कोणत्या अधिकाराने बसू शकतात? आणि कोणत्या अधिकाराने लाईव्ह असताना ते सरळ चिडून आणि आरडाओरडा करून बोलतात? काय महापौरांच्या चेअरचा आणि त्या महापौरांच्या चेंबरचा काहीतरी डेकोरंडम असतो ना, तो वरिष्ठ नेत्यांनीच जर सांभाळला नाही तर नेमका मेसेज काय जाईल ह्याचा त्यांनी विचार करायला हवा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या भीमाशंकरमध्ये दाखल झालेत। भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाचा एक दगड फडणवीसांच्या हस्ते बसवण्यात येणार आहे। मंदिरात पूजा करून फडणवीसांच्या हस्ते ध्वजाची पूजा देखील करण्यात येईल। भीमाशंकरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त पाहायला मिळतोय। माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, खेडचे आमदार बाबाजी काळे देखील यावेळी उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये दोन गोष्टी आपण ठेवलेली आहे की आज आपला काम पूर्ण होते तर आपण जे काम झाल्यानंतर वर एक चावी लावतो, ते की स्टोन म्हणतो त्याला, तर ते की स्टोनची पूजा आम्ही सीएम सराच्या हस्ते आणि एक झेंड्याची पूजा सराच्या हस्ते ठेवलेली आहे। ते पूजा सर करतील आणि त्याच्यानंतर त्याची पूजा झाल्यानंतर ते शेवटचा जे पार्ट आहे ते आम्ही आज बसवू आणि त्याच्यानंतर उद्या मंदिर जे आहे ते उद्या आमचं सर्व काम क्लीन होऊन आणि 15 पासून काम ओपन होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।